कुरकुरीत स्वागत अशासाठी की आम्ही व्यवस्थित मगाशी सांगितल्याप्रमाणे शिजवून घेतलेलं आहे आणि 2 दिवस ऊन दाखवलेलं आहे. बघा म्हणजे एवढा मोठा काळ आम्ही किती पटकन दाखवू शकतो. लक्षात ठेवा म्हणजे ओके. आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. इथे तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्याचं काय करायचं आहे? याला डीप फ्राय करायचं आहे. याला डीप फ्राय करायचं आहे. बरं. छान तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरी होईपर्यंत त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं. आता काय काय करायचं मला सांग. यात आता तीळ, बडीशेप, आता काय करायचं? भाजलेलं खसखस, ओके, चाट मसाला, पिठी साखर. पिठी साखर मध्येच कशी काय आली का याच्यात? म्हणजे चिवडा कसा आपण मोस्टली चिवड्यात पण आपण साखर टाकतो. गोडवा थोडा असावा म्हणून. आंबट तिखट गोड असं. आता तळलेले थोडे काजू, ओके, त्याला मिक्स करून घ्या. थोडं तिखट आणि मीठ. तिखट, हळद, थोडी हळद किंचित, कारण आपण ऑलरेडी यात हळद टाकली ठेवलेली. बस मॅरिनेशन केलं हळदीने. थोडं मीठ, त्याला मिक्स करून घ्यायचं. आता हा रेडी आहे. आपण सर्व करताना सर्व करताना फक्त त्यात बारीक शेव आणि बेदाणे टाक. तळलेले बेदाणे. हे पण तळलेले. हा. वाव. आता मला जाता जाता विचारायचं आहे, आता हा चिवडा साधारण किती दिवस टिकू शकतो? हा मोस्टली 10-15 दिवस तरी टिकेल. पॅक बंद डब्यात ठेवायचा. पण तेवढे दिवस टिकण्यासारखं राहणारच नाही, कारण त्याच्या अगोदर संपूर्ण जाणार. अच्छा, हा स्वानुभव आहे का? हा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल चिवडा करण्यासाठी लागणारे साहित्य: वांग्याच्या फोडी, चिरलेला दुधी भोपळा, चिरलेली भेंडी, कापलेली गवार, चिरलेला बटाटा, तळलेले काजू, मनुके, पिठी साखर, भाजून घेतलेली खसखस, शेव, बडीशेप, भाजून घेतलेले तीळ, हळद, लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला. कृती: प्रथम एका प्लेटमध्ये चिरलेल्या भाज्या घेऊन त्याला हळद लावून काही वेळ ठेवावं. हळद लावलेल्या भाज्या गरम पाण्यात उकळून घ्याव्यात. उकळलेल्या भाज्या थोड्या वाळवून घ्याव्यात. वाळवलेल्या भाज्या गरम तेलात तळून घ्याव्यात. या तळून घेतलेल्या भाज्या एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ, बडीशेप, खसखस, चाट मसाला, पिठी साखर, तळलेले काजू, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून शेव आणि मनुक्यांची सजावट करून व्हेजिटेबल चिवडा सर्व्ह करावा.